नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा इतिहासाचा चौथा धडा. धड्याचं नाव आहे वैदिक संस्कृती. तर चला बघूया याचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा. एका शब्दातच उत्तरे लिहायची आहे इथे आपल्याला. विद म्हणजे जाणणे. दुसरा प्रश्न आहे, गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजे काय? उत्तर आहे उपनिषद. ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ म्हणजे काय? उत्तर सभा. प्रश्न पहिला अ, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. आता याच्या आपण डायरेक्टली मी उत्तरं सांगणार आहे तुम्हाला. ऋग्वेद म्हणजे काय? ज्याच्यात देवतांचे स्तवन केले जाते त्याला आपण ऋग्वेद म्हणतो. यजुर्वेद, आता याची ट्रिक आहे एक. य फॉर यजुर्वेद, य फॉर यज्ञ, म्हणजे यजुर्वेदामध्ये यज्ञविधीचे वर्णन केले जाते. पुढे आहे सामवेद. सामवेदामध्ये काय असतं? मंत्रोच्चार, संगीत असतं, म्हणजे यज्ञातील मंत्रांचे गायन असते. आणि अथर्ववेदामध्ये काय असतं? आरोग्य आणि औषधोपचार. प्रश्न दुसरा आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. तर 4 आश्रम कोणते होते महत्त्वाचे? सगळ्यात पहिला आश्रम आहे गृहस्थाश्रम, त्यानंतर आहे संन्यासाश्रम, त्यानंतर आहे वानप्रस्थाश्रम आणि पुढे आहे ब्रह्मचारी आश्रम. प्रश्न दुसरा अ, टिपा लिहा. तर पहिली टीप लिहायची आहे वैदिककालीन शिक्षण व्यवस्थेविषयी. याच्यामध्ये पहिला पॉईंट तुम्ही लिहिणार आहात, शिक्षण गुरुकुलात दिले जात असेल, म्हणजे विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत. मग आता याच्यामध्ये काय शिकवते? वेद, गणित, आयुर्वेद, धनुर्विद्या, नीतिशास्त्र इत्यादी विषय तिथे शिकवले जात असेल. शिक्षणातून ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना शिस्त, नम्रता, आत्मसंयम, चांगले संस्कार सुद्धा दिले जात असत. आणि हेच होते वैदिककालीन शिक्षण. पुढची टीप लिहायची आहे आपल्याला वैदिककालीन आर्थिक जीवनाविषयी. तर वैदिककालीन आर्थिक जीवन कसं होतं समजून घेऊया. शेती आणि पशुपालन हे मुख्य व्यवसाय होते. त्यानंतर गहू, ज्वारी, तांदूळ, सातू इत्यादी मुख्य पिके तिथे घेतली जात असे. आता प्राणी कोणते पाळत ते? गाई, बैल, घोडे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी ते पाळत असत. पुढे धातुकाम, कुंभारकाम, विणकाम, सुतारकाम यांसारखे उद्योग तिथे होते. वस्तू विनिमय अर्थात म्हणजे एकमेकांना वस्तू द्यायच्या आणि व्यापार करायचा, अशा पद्धतीने हे वेदकालीन व्यवसाय होते. पुढे आपल्याला लिहायचं आहे वैदिक समाजातील स्त्रियांचे स्थान. तर वैदिक समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार होता. धार्मिक विधी आणि यज्ञात त्या सहभागी होत होत्या. मग आता थोर अशा वैदिक समाजातील ह्या स्त्रिया कोण होत्या? लोपामुद्रा, घोषा, गार्गी, मैत्री ह्या सगळ्या प्रसिद्ध अशा विदुषी होत्या. उत्तर वैदिक काळात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मात्र काही बंधने आली. पुढे आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे, वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते, कारण वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. गहू, सातू, तांदूळ, बाजरी इत्यादी पिके तिथे घेतली जात असत. त्यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार, शेतीबरोबर पशुपालन सुद्धा केले जात असे. लोकांचे आर्थिक जीवन हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीला विशेष महत्त्व होते. हे सगळे पॉईंट तुम्ही लिहायचे आहे या उत्तरामध्ये. पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते, कारण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. दुसऱ्यामध्ये त्या धार्मिक विधी आणि यज्ञामध्ये सहभागी होऊ शकत होत्या. तिसरं, गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा, घोषा यांसारख्या विदुषी प्रसिद्ध होत्या, त्यामुळे वैदिक समाजात स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते. पुढे प्रश्न तिसरा ब आपल्याला बघायचा आहे, वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाची साधने यातील साम्याचे आणि फरकाचे मुद्दे. तर आपण पहिले सारखेपणा म्हणजे साम्य बघूया. तर पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात, दोन्ही काळात संगीत, गायन आणि नृत्य यांना महत्त्व होते. दुसऱ्या पॉईंटमध्ये उत्सव व धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोक सहभागी होत होते. आणि तिसरं, मनोरंजनातून सगळ्यांना आनंद मिळत असे. हे आहे दोन्ही काळातलं साम्य. आता आपण फरक बघणार आहोत. तर वैदिक काळ आणि वर्तमान काळामधला संगीत, नृत्य, कथा, रथस्पर्धा, धनुर्विद्या हे मनोरंजनाचे प्रकार होते त्या काळामध्ये. आपण आता टी व्ही आहे, मोबाईल आहे, इंटरनेट, चित्रपट, व्हिडिओ गेम्स ही साधने आजच्या काळामध्ये आली आहे. कशासाठी? मनोरंजनासाठी. आधुनिक तंत्रज्ञान त्या काळात नव्हते, कोणत्या? वैदिक काळामध्ये. पण आता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आता वैदिक काळामध्ये लोक प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये सहभागी होत, पण आता डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने आपण काय करत असतो? या मनोरंजनाचा फायदा घेत असतो. पुढे प्रश्न चौथा तुमच्यासमोर आहे,
वैदिक काळातील राजकीय व्यवस्था यावरील तक्ता पूर्ण करायचा आहे. मग आता पद आणि संस्था दिलेली आहे आणि त्याचं कार्य तुम्हाला लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला लिहायचं आहे सभा. तर सभा कोणाची होती? ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ म्हणजे सभा. राजाला महत्त्वाचा निर्णय घेण्याचा सल्ला देत असे सभेमार्फत. पुढे आहे समिती. समिती म्हणजे काय? सामान्य लोकांची सभा राज्यकारभारात राजाला मार्गदर्शन करत असे. हे समितीचं काम होतं. आणि भागदुग्ध म्हणजे कर राजाचा भाग गोळा करण्याचे काम करत असे. पुढे प्रश्न 5वा. योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनशैलीत कोणते बदल येऊ शकतात? म्हणजे तुम्ही जर रोज योगा केला तर काय होणार आहे? योगाचे फायदे इथे लिहायचे आहे. तर पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहील. दुसरं, मन शांत प्रसन्न राहील, एकाग्रता वाढेल. त्यानंतर पुढे लिहिणार आहात शिस्त व आत्मविश्वास वाढेल, तणाव कमी होईल, नियमित व चांगली जीवनशैली तयार होईल. सो अशा पद्धतीने आजचे आपला हा स्वाध्याय संपला. धन्यवाद.